अशी का मठ्ठपणे उभी आहेस म्हणतो मी समोर. ठेव तिथे. आजी, तुला लाज नाही वाटत का? एवढं होऊन सुद्धा तू माझ्यासमोर अगदी मठ्ठपणे उभी आहेस. आजी, मी तुला किती वेळा सांगितलं की अगं तू माझ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नकोस, तरी केलं. मला सांग, मला तू उत्तर दे. काल माझे मित्र जेव्हा घरी आले तेव्हा तू त्यांना का सांगितलंस की आदित्य माझ्यासाठी अजून लहान बाळ, माझी सगळी घर कामं करतो, भांडी घासतो, कपडे धुतो, टॉयलेट साफ करतो. सांगायची गरज होती? अगं हे फक्त तुझ्यापुरतं मर्यादित ठेवायचं ना. तू माझी आजी होऊ शकत नाहीस, 100%. मला तर आता खात्री आहे की तू माझी आजी होऊच शकत नाहीस, कारण कोणती आजी आपल्या नातवाबरोबर असं वागू शकते? झाली ना? झालं आता तुझं रडगाणं सुरू झालं. ए ए ए आजी आजी, ठीक आहे ना आता. सॉरी 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 सॉरी, मी चुकलो, मी खरंच चुकलो. आता तू शांत हो ना, प्लीज प्लीज आजी. आजी हवं तर मला बोलतो, शिव्या घाल, शाप दे. मी चुकलो, मी खरंच मी रागावून बोललो, तुला रागात बोललो, खरंच. मला कर ना माफ आजी. आजी, मी तुझा लहान बाळ आदू आहे ना, मग तू आदूला माफ नाही करणार? आजी जा, तू जोपर्यंत मला माफ नाही करणार मी तोपर्यंत जेवणार नाही. जा, मी जेवणारच नाही. आजी, मला माहिती आहे मी खरंच चुकलो ग. माझे आई बाबा गेल्यानंतर तूच माझी आई वडील झालीस. मित्र मैत्रीण, गर्लफ्रेंड, भाऊ बहीण, सगळं काही तू माझ्यासाठी होतीस. खरंच आजी, मी चुकलो ग. मी रागात बोललो तुझ्याशी. मला कर ना माफ आजी. तुझ्या आजोबाला करणार नाही माफ तू? थँक्यू आजी, थँक्यू.